तुम्हाला माहीत आहे का, भारतामध्ये एकच मंदिर आहे जिथे देव स्वतः खाणं मागतो, जिथे देव झोपतो, जिथे देव आजारी पडतो आणि जिथे देव माणसासारखा रडतो सुद्धा. हे कोणतं काल्पनिक कथानक नाही, हे आहे जगन्नाथपुरी. आजही वैज्ञानिक, डॉक्टर, इतिहासकार या एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेले नाहीत. जगन्नाथपुरीत नेमकं घडतं तरी काय? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर देवावरचा तुमचा विश्वास कधीच पूर्वीसारखा राहणार नाही. जगन्नाथपुरी केवळ तीर्थक्षेत्र नाही, एक जिवंत रहस्य आहे. ओडिसाच्या समुद्रकिनारी वसलेली 4 धामांपैकी एक जगन्नाथपुरी. बद्रीनाथला मुक्ती आहे, रामेश्वरला प्रायश्चित्य, द्वारका योग आणि जगन्नाथपुरीला साक्षात लीला. इथे देव पूजेसाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. शास्त्रीय संदर्भ स्कंदपुराण काय सांगतं? स्कंदपुराण उत्कलखंडमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, कलो युगे जगन्नाथ साक्षात दारू ब्रह्मस्वरूपः. अर्थात कलियुगात भगवान विष्णू दगडात नाही तर लाकडात प्रकट होतात, दारू ब्रह्म स्वरूपात. म्हणजेच जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा हे पाषाण मूर्ती नाहीत, हे आहेत जिवंत चेतनेचे प्रतीक. दारू ब्रह्म, देव लाकडात का? हा प्रश्न शेकडो वर्षापासून विचारला जातो. उत्तर आहे नीळमाधव कथा. नीळमाधव आणि आदिवासी विश्वास. इतिहास सांगतो, ओडिसातील घनदाट जंगलात सबर आदिवासी समाज नीळ माधव नावाच्या देवाची पूजा करत असे. तो देव ना दगडाचा होता ना सोन्याचा, तो होता लाकडाचा. राजा इंद्रद्युम्न या देवाच्या शोधात निघाला. त्याचा ब्राह्मण सेवक विद्यापती एका आदिवासी मुलीशी लग्न करून त्या देवाच्या ठिकाणी पोहोचला. पण देवाने एक आट घातली, माझं दर्शन हवं असेल तर माझ्या रूपावर प्रश्न विचारू नकोस. विश्वकर्म्याचा चमत्कार. राजा इंद्रद्युम्नाने देवाची मूर्ती बनवण्याचा निश्चय केला तेव्हा एक वृद्ध कारागीर आला आणि म्हणाला, मी मूर्ती बनवेन पण 21 दिवस दरवाजा बंद राहिला पाहिजे. तो वृद्ध म्हणजे साक्षात देवशिल्पी विश्वकर्मा. पण 15व्या दिवशी दरवाजा उघडला गेला आणि अर्धवट मूर्ती तयार होत्या. हात नाहीत, पाय नाहीत, डोळे प्रचंड मोठे. राजा घाबरला, पण आकाशवाणी झाली, हेच माझं रूप आहे. मला पूर्णत्वाची गरज नाही, कारण मीच पूर्ण आहे. जगन्नाथाचे डोळे का एवढे मोठे? हे फक्त डिझाईन नाही. भागवत पुराण सांगतं, कृष्णाने द्वारकेचा त्याग केला तेव्हा सुभद्रा आणि बलराम त्याला निरोप देताना स्तब्ध झाले. त्या वेदनेतून देवाचे डोळे मोठे झाले आणि शरीर विसरलं गेलं. जगन्नाथ म्हणजे विरहाची मूर्ती, प्रेमाने वेडावलेला देव. महाप्रसाद, विज्ञान ही नतमस्तक. जगन्नाथपुरीचं सर्वात मोठं रहस्य आहे महाप्रसाद. 56 भोग, 7 मातीच्या भांड्यांमध्ये, लाकडी चुलीवर, कोणताही गॅस नाही, कोणताही थर्मामीटर नाही. तरीही वरचं भांडं आधी शिजतं, खालचं नंतर. आजपर्यंत एकदाही
महाप्रसाद वाया गेला नाही. इस्रो IITचे वैज्ञानिक हे मान्य करतात, येथे काहीतरी विज्ञानाच्या पलीकडचं आहे. ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध कसा फडफडतो? मंदिरावरचा पताका नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडफडतो. कोणताही वैज्ञानिक नियम याचं उत्तर देऊ शकत नाही. हे संकेत आहे, देव इथे नियमांच्या पलीकडे आहे. समुद्रांचा आवाज मंदिरात का येत नाही? सिंहद्वार ओलांडताच समुद्राचा आवाज थांबतो आणि बाहेर पडताच तो पुन्हा सुरू होतो. कोणतंही अकॉस्टिक लॉजिक लागू होत नाही. देव आजारी पडतो. होय, जगन्नाथपुरीत देव आजारी पडतो. स्नान यात्रेनंतर देवाला ताप येतो. वैद्य उपचार करतात. देव 15 दिवस दर्शन देत नाही. हा देव माणसासारखा आहे. रथयात्रा देव स्वतः भक्तांकडे येतो. इथे भक्त देवाकडे जात नाहीत, देव भक्तांकडे येतो. राजा झाडू मारतो, भक्त रथ ओढतात. इथे राजा रंक समान. मित्रांनो, जर देव दगडातच असता तर तो आजारी पडला नसता. जर देव फक्त कल्पना असता तर त्याने खाणं मागितलं नसतं. जगन्नाथपुरी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, देव दूर नाही, तो आपल्या भावना समजतो. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, भारतामध्ये एकच देव आहे ज्याचा मृत्यू होतो, ज्याचे अंत्यसंस्कार होतात आणि तरीसुद्धा तो देव अमर आहे. हा विरोधाभास नाही, हे आहे जगन्नाथपुरीचं 9 कलेवर रहस्य. आजचा हा भाग शेवटपर्यंत पाहिलात तर मृत्यू, आत्मा आणि देव याबद्दलची तुमची संपूर्ण कल्पना बदलून जाईल. नवकलेवर म्हणजे नेमकं काय? सामान्य मंदिरांमध्ये मूर्ती शेकडो वर्षे बदलत नाहीत, पण जगन्नाथपुरीत देवाचं शरीर बदलतं. या प्रक्रियेला म्हणतात नवकलेवर. नव म्हणजे नवीन, कलेवर म्हणजे शरीर. म्हणजेच जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा जुना देह सोडून नवीन देह धारण करतात. शास्त्रीय आधार गरुड पुराण काय सांगतं? गरुड पुराण स्पष्ट सांगतं, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहांती नरोपराणी. अर्थ आहे, जसं माणूस जुने कपडे सोडून नवे कपडे घालतो, तसंच आत्मा जुना देह सोडतो आणि नवीन देह स्वीकारतो. नवकलेवर ही या तत्वाची साक्षात लीला आहे. दारू नीम झाडाची निवड कोण करतो? नवकलेवर दरवेळी होत नाही. ती फक्त अधिक आषाढ मास 2 आषाढ असलेला वर्ष याच वेळी होते. 12 ते 19 वर्षातून एकदा. देवाच्या नव्या मूर्तीसाठी विशेष नीम वृक्ष शोधले जातात. पण हे झाड कोण शोधतं? दैतापती सेवक. हे सेवक जगन्नाथाचे सख्खे वंशज मानतात. नीम झाडाची 100% अचूक लक्षणे. सामान्य नीम चालत नाही. शास्त्रात दिलेली लक्षणे: झाडावर शंख, चक्र, गदा, पद्मचिन्ह. झाडाच्या जवळ स्मशान, नदी, मुंग्याचं वारूळ. झाडावर वीज पडलेली नसावी. पक्ष्यांचं घर नसावं. इतकी अचूक लक्षणं असलेलं झाड आजही योगायोगानेच सापडतं. सेवक म्हणतात,
आम्ही शोधत नाही, देव स्वतः आम्हाला दाखवतो. गुप्त विधी, कोणालाही प्रवेश नाही. नवकलेवराच्या वेळी संपूर्ण मंदिर, मोबाईल, कॅमेरा, प्रकाश पूर्ण बंद. विधी अंधारात होतो, कारण ब्रह्म पदार्थांचं स्थानांतरण. देवाची आत्मा. ब्रह्मपदार्थ म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न हजारो वर्षांपासून अनुत्तरित आहे. कोण म्हणतं कृष्णाचं हृदय, अमर आत्मतत्व, शुद्ध ब्रह्मचैतन्य इतकंच माहीत आहे. ब्रह्मपदार्थ फक्त 3 सेवक पाहू शकतात. ते सेवक नंतर मौन व्रत पाळतात. काही सेवक डोळे गमावतात, अशी लोकश्रद्धा आहे. आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक, पत्रकार याचं दर्शन घेऊ शकलेला नाही. देवाचा अंतिम संस्कार. होय, देवाचा अंतिम संस्कार होतो. जुनी मूर्ती कोयली वैकुंठ नावाच्या ठिकाणी गुप्तपणे दफन केल्या जातात. मंत्रोच्चार, शोकविधी, रडणं, पूर्ण शांतता. मंदिरात त्या काळात मंगल आरतीही होत नाही, कारण देव देह सोडतोय. भक्त रडतात देवासाठी. इथे भक्त म्हणत नाही देव अमर रहे, ते म्हणतात आमचा देव गेला. ही भक्ती नाही, हे नातं आहे. शंकराचार्य आणि जगन्नाथपुरी. आदी शंकराचार्यांनी जगन्नाथपुरीला गोवर्धन मठ स्थापन केला. ते म्हणाले, इथे मूर्ती नाही, इथे तत्व आहे. म्हणूनच कोणतीही जात नाही, कोणताही भेद नाही. महाप्रसाद सगळ्यांसाठी समान आहे. जगन्नाथ म्हणजे लोकशाहीचा देव. राजा पण सेवक. जगन्नाथपुरीत राजा स्वतः झाडू मारतो, कारण या मंदिरात राजा नाही, फक्त सेवक आहेत. विज्ञान का हारतं? समुद्र आवाज नाही, ध्वज उलट फडफडतो. महाप्रसाद नियम मोडतो. नवकलेवर गुप्तच राहतो, कारण हे विज्ञानाची प्रयोगशाळा नाही, हे आहे श्रद्धेचं क्षेत्र. मित्रांनो, आपण मृत्यूला घाबरतो, पण जगन्नाथ आपल्याला शिकवतो मृत्यू शेवट नाही, तो आहे फक्त देहबदल. देव स्वतः हा संदेश देण्यासाठी दर 12 ते 19 वर्षांनी आपणासमोर देह सोडतो. मित्रांनो, आपण सगळे एक प्रश्न टाळतो, मरणानंतर काय होतं? श्वास थांबल्यावर, डोळे मिटल्यावर, देह शांत झाल्यावर आत्मा कुठे जातो? आता मी तुम्हाला जो सांगणार आहे त्यामुळे तुम्ही घाबरणार नाहीत, उलट तुम्हाला धीर येईल. कारण भारतामध्ये एकच ठिकाण आहे जिथे मृत्यूसुद्धा उत्सव बनतो. ते ठिकाण म्हणजे जगन्नाथपुरी. जगन्नाथ या शब्दाचा खरा अर्थ जग म्हणजे संपूर्ण विश्व, नाथ म्हणजे स्वामी. जो जन्मावरही राज्य करतो आणि मृत्यूवरही, तो म्हणजे जगन्नाथ. हा देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्या शेवटच्या श्वासात सुद्धा असतो. शास्त्र काय सांगतं? पद्मपुराणाचा संदर्भ. पद्मपुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जगन्नाथ दर्शनम येन प्राणत्यागम करोतीच स याती विष्णुलोकम पुनर्जन्मम न विद्यते. अर्थ, जो मनुष्य जगन्नाथाचं दर्शन घेत प्राण सोडतो, तो वैकुंठाला जातो आणि त्याला पुन्हा जन्म नाही. आणि म्हणूनच आजही हजारो वृद्ध लोक जगन्नाथपुरीत शेवटचा श्वास घ्यायला येतात. मुक्तिमंडप, जिथे मृत्यूही शांत असतो. जगन्नाथ मंदिराच्या परिसरात एक जागा आहे, मुक्तिमंडप.
इथे बसून आचार्य पंडित मृत्यू आत्मा मोक्ष यावर चर्चा करतात. कारण जगन्नाथाच्या सान्निध्यात मृत्यू हा शत्रू नसतो, तो मित्र बनतो. मृत्यूवेळी हरिनाम का? तुम्ही ऐकलं असेल, मरताना नारायणाचं नाव घ्या. पण का? भागवत पुराण सांगतं, मरणाच्या वेळी मन अस्थिर असतं, भीती, आठवणी, वेदना. पण जगन्नाथाचं रूप अपूर्ण आहे, म्हणून मन त्याच्यावर अडकत नाही, ते त्याच्यातच विलीन होतं. मानसशास्त्र आणि अध्यात्म. आजचे मानसशास्त्रज्ञ मान्य करतात, मृत्यूवेळी मेंदू प्रतिमा शोधतो, बालसुलभ साधी आकृती मनाला शांत करते. म्हणूनच जगन्नाथाचं बालरूप, गोल डोळे, साधं शरीर मनाला शेवटच्या क्षणी आश्रय देतं. काळ इथे का थांबतो? जगन्नाथपुरीत मंदिराच्या गर्भगृहात कोणतीही घंटा नाही, कारण इथे वेळ नाही, इथे अनंत आहे. वेळ म्हणजेच काळ आणि काळ म्हणजेच मृत्यू. जिथे काळ नाही तिथे मृत्यूही नाही. समुद्र आणि मंदिर हेच जीवनचक्र. समुद्र म्हणजे जन्म, चढ उतार, भावना. मंदिर म्हणजे स्थैर्य, शांती आणि मुक्ती. जगन्नाथपुरी आपल्याला शिकवते, जीवन हे लाट नाही, पण आत्मा समुद्र आहे. कलियुगात जगन्नाथच का अंतिम आश्रय? आज माणूस एकटा आहे, देवांनाही नियम आहेत, कठोर व्रत जप तप, पण जगन्नाथ तो नियम पाहत नाही, तो जात पाहत नाही, तो पात्रता पाहत नाही, तो फक्त पाहतो तू माझा आहेस का. महाप्रसाद मोक्षाचं प्रतीक. जगन्नाथाचा महाप्रसाद सगळे एकत्र बसून खातात. राजा रंक समान, भेद नाही, अहंकार नाही. मोक्ष म्हणजे काय? अहंकाराचा त्याग. आणि म्हणूनच महाप्रसाद खाणं म्हणजे अहंकार सोडणं. जगन्नाथ तत्व घरी कसं आणायचं? तुम्ही पुरीला जाऊ शकत नसाल तरी घरात साधं चित्र ठेवा. दररोज जय जगन्नाथ म्हणा. अन्न वाया घालवू नका. अपूर्णतेला स्वीकारा. मृत्यूची भीती सोडा. जगन्नाथ अपूर्ण आहे तरी पूर्ण आहे. हेच जीवनाचं सत्य आहे. अनेक भक्त सांगतात, आम्ही रडलो, पण जगन्नाथासमोर रडताना वेदना हलक्या झाल्या. कारण हा देव दूर नाही, तो तुमच्या सोबत रडतो. मित्रांनो, जर देव फक्त शक्तिशाली असता तर त्याने भीती निर्माण केली असती. पण जगन्नाथ आपल्याला मिठी मारतो. तो म्हणतो, घाबरू नकोस, मृत्यू शेवट नाही, मी आहे. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन शांत झालं असेल, जर मृत्यूची भीती क्षणभर कमी झाली असेल, तर समजा जगन्नाथ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. जय जगन्नाथ लिहा. हा व्हिडिओ शेअर करा. भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा. कारण जो जगन्नाथाची कथा सांगतो तो कधी एकटा राहत नाही. जय जगन्नाथ. जय महाप्रभू.